श्री स्वामी समर्थ. सर्व आत्म्यांना माझा नमस्कार. आजकालच्या युगात कोणाला देवासमोर बसून प्रार्थना करायला देखील वेळ मिळत नाही. कर्म करावी, देव समजून घेईल अशी सगळीकडे समज झाली आहे. हो, मान्यच आहे, देव तर सगळंच समजून घेतो. फरक एवढाच की आपण देवाला समजून घेण्यात कमी पडत आहोत. देव समजून घेतोय म्हणून आपण देवाला गृहीत धरून चालत आहोत. पण मला सांगा, आपण जेवतो, पाणी पितो, सगळी कर्म योग्य रीतीने पार पाडत असतो. त्याला वेळ मिळतो ना? मग तसंच देवासाठी वेळ काढणं जरुरी नाही का? थोडाफार वेळ आपण देवासाठी पण काढलाच पाहिजे. मी म्हणत नाही देवासमोर 1-1 तास, 2-2 तास बसा. पण आपण आपली कर्म करताना देखील नामस्मरण करूच शकतो की. देव सगळं समजून घेतो ना. मग कोणतंही कर्म करताना मनातल्या मनात त्याचं नामस्मरण केलं तरी पण तो समजून घेईलच की. पण आपण कर्म करतोय तर देवावर उपकारच करतोय असं भासवतो. पण असं न करता प्रत्येक काम करताना किंवा कामावर जाताना, गाडीमध्ये बसल्या बसल्या, गाडीमध्ये उभ्या उभ्या नामस्मरण केलं तर आपलाच फायदा होईल ना. पण आपण काय करतो, गर्दीमध्ये देखील एका हातात मोबाईल घेऊन रील बघत बसतो. पण मनातल्या मनात नामस्मरण करणं कठीण जातं आणि बोलतो वेळ मिळत नाही. वेळ खूप असतो, पण तो कसा आणि कुठे वापरावा हे आपल्याला कळत नाही. म्हणूनच तर मग आपण सगळ्या संकटांना आव्हान देऊन बसतो. प्रपंच आणि परमार्थ दोन्ही संतुलित ठेवणं गरजेचं आहे. तरच आपलं आयुष्य सुखी, समाधानाने व्यतीत होऊ शकतं. जसं गाडीची सर्व चाके व्यवस्थित असतील तर गाडी सुरळीत चालते. पण एक जरी चाक कोलमडलं तरीसुद्धा अपघात होण्याची शक्यता असते. तसंच प्रपंचाचा दोरारा उचलू शकत नाही म्हणून भयभीत होऊन जाणं चुकीचं आहे. आणि परमात्मा नीट झाला पाहिजे म्हणून प्रपंचाकडे तोंड फिरवू नये. व प्रपंच नीट व्हावा म्हणून पूर्णपणे स्वतःला परमात्मात झुकवून देऊन घरदार सोडून एकांतात जाणे पण चुकीचं ठरेल. ह्या वेळेस स्वतःला सावरून शांतपणे विचार करून निर्णय घ्यावा. मग गाडीची चाके सुरळीत चालतात व गाडी योग्य रीतीने योग्य मार्गावरून योग्य त्या ठिकाणी जाऊन पोचतेच. तसंच कर्म करताना देखील आईच्या नामाचा जयघोष करत कर्म केली की अडचणीसुद्धा आपसुकच नाहीशा होतात. तसंच आपलं आयुष्य देखील खूप छान वळण घेतं, कारण आपली सर्व चाकं एकसारखी धाव घेत असतात. श्री स्वामी समर्थ.